उत्तर प्रदेशातील 35 गावं या लांडग्याच्या भीतीच्या सावटाखाली जगत होती. माणूस दिसला की हा लांडगा तोडायचा लचका. लांडग्यामुळे ह्या 35 गावामध्ये भयभीत असं वातावरण निर्माण झालं होतं. यामध्ये 8 जणांचा बळी देखील गेला होता. याच लांडग्याचा रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर मात्र अंगाचा थरकाप उडून जातोय. आतापर्यंत या नरभक्षक लांडग्याच्या हल्ल्यात 35 दिवसात जवळपास 8 जणांचा जीव गेलेला आहे. दरम्यान या घटनेतील एका नरभक्षक लांडग्याला वन विभागाने आज जेरबंद केलेला आहे. या लांडग्याचा रेस्क्यू ऑपरेशनचा एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा गाजतोय. उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील 35 गावात या नरभक्षक लांडग्याने दहशत माजवली होती, ज्यात 8 जणांचा जीव गेला होता, तर 6 मुलांचा देखील त्यात समावेश आहे. नरभक्षक लांडग्याला पकडण्यासाठी वन विभागाची 25 पथके तैनात केली होती. दरम्यान गुरुवारी सकाळी एका लांडग्याला बहराईच वन विभागाने पकडले. यापूर्वी वन विभागाने 3 लांडग्यांना पकडले होते. 4थ्या लांडग्याला गुरुवारी आज पकडले. लांडग्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला होता. सकाळी 11च्या सुमारास त्याला पिंजऱ्यात कैद करण्यात आले. आतापर्यंत 4 लांडग्यांना पकडण्यात यश आलेले आहे. त्यातील 2 लांडग्यांचा जीव गेलेला आहे. पण वन विभागाच्या म्हणण्यानुसार 2 लांडग्यांचा मुक्त वावर अजून देखील सुरू आहे. यामुळे 32 गावामध्ये रेस्क्यू पथक तैनात केले आहेत. काही ठिकाणी तर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवले गेलं आहे. लांडग्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या घटनामुळे वन अधिकारी आणि कर्मचारी गावात तैनात करण्यात आलेले आहेत. लांडग्याला पकडण्यासाठी 12 जिल्हास्तरीय अधिकारीही विविध गावात तळ ठोकून आहेत. लांडग्याला पकडले जाईपर्यंत अतिरिक्त मुख्य वन संरक्षण रेणुसिंह तळ ठोकून राहतील. DFO बाराबंकी आकाश बदवान आणि DFO नवीन प्रकाश हे देखील ऑपरेशन भेडिया सुरक्षितपणे पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. लांडगे पकडण्यासाठी वन विभाग सतर्क आहे. ड्रोन आणि थर्मल ड्रोनचा वापर करून मॅपिंग केले जात आहे. या लांडग्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे उत्तर प्रदेशातील जवळपास 35 गावं भीतीच्या छायेखाली जगत होती. दरम्यान लांडगा हा कळपात राहणारा प्राणी. एखाद्या प्राण्यामुळे त्याला धोका आहे असे वाटल्यास ते त्यावर कळपाने हल्ला करतात. 42 दात असलेल्या प्राण्याचा जबडा मजबूत असतो, त्यामुळे तो शिकार केलेल्या प्राण्यांची हाडे देखील तोडून खाऊ शकतो. मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच्या SS ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. धन्यवाद.